माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 5 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर श्री प्रतिक्रियेत गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेशी. अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. ऐक भक्ता नामधारका अमरीशा कारणे विष्णू ऐका. अंगीकारिले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कुर्म वराह देख नराचा देहा सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षत्रकर्मी. दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्रीधर रघुराम. राजा होणी मागती जन्म गवळिया घरी गुरे राखी. वस्त्रे फेडून झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण. होणे कलंकी अवतार झाला तुरुंगारूढ काय आवडी. भक्त जन रक्षार्थ अवतरला श्री गुरुनाथ. सगरा कारणे भगीरथ आणि गंगा भुमंडळी. तैसी एक विप्रवणिता आधारिली श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले पर्येसा. पीठा पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तमोशी. आपस्तंभ शाखेशी नाम आपळ राजधान. त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य पतिव्रता. अतिथी आणि अभ्यांगता पूजा करी भक्तिभावे. ऐसे सता वर्तमानी पतिसेवा एकमणी. अतिथी पूजा सगुणी करी निरंतर पर्येसा. वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावस्येशी तया विप्रा घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तैवेळी. त्रिमूर्तीचे रूप घेऊणी स्वरूप धाविले अति गहनी. पतिव्रता धरुणी चरणी नामन करे मनोभावे. दत्तात्रेय म्हणती तेची मागो माते जेवांशिशी. जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणित असेल. ऐकोणी स्वामीचे वचन विप्रवणिता करी चिंतन. विनोद असे करे जोडून नाना परिस्तवनिया. जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता. माझे म्हणे असे आर्ता पुरवावी ते देवराया. आता माते वरदेशी वासनासे मानसी. न भावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया. माझे म्हणीची वासना त्वा पुरवावी जगज्जीवना. अनाथा तारका नारायणा म्हणून चरणी लागली. ऐकोणी तिचे करुणावचन संतोषला त्रैमूर्ती आपण. कर धरून आश्वसन वाघ जननी म्हणत असे. तो बोलिले पतिव्रता स्वामी जे निरुपिले आता. जननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला. माझे पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित. जे राहिले असती आता स्वजित. अक्षहीन पादहीन वा पुत्र महेसा ज्ञानवंत परम पुरुषा. जगद्वंद देवसदृशा तुम्हा सारिका दातारा. ऐकुणी याचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनासी. तापसी म्हणे ती येसी पुत्र होईल पर्येसी. उद्धरील तुझ्या अंशासी ख्यातिवंत करी उगी. असावे तुम्ही त्याची या बोली एरवी न राहाय तुम्हा जवळी. ज्ञानमार्गी अंतर्वेळी तुमचे दैन्य हरील. इतके सांगुणी तापसी अदृश्य झाला प्रियसी. विस्मय करीतसे मानसी विप्रवणिता तये विस्मय करोणी घरात पतीशी सांगे वृत्तांत. दोघे हर्ष निर्भर होतो म्हणती होईल दत्तात्रेय. माझ्या अंगणासमयी अतिथी काळी. दत्तात्रेय येता ती तये विमुख न होता तये काळी. भिक्षा मात्र घाली जय. दत्तात्रेयचे स्थान माहुर करवी नक्षत्र कोण. तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात. ऐकुणी सती जय बोला विप्रमणी संतोषला म्हणे पतिव्रते बरे केले. पितर माझे झाले तृप्त. करोणी कर्म पित्रांचे नामे समर्पावे विष्णुसे आम्ही. साक्षात्कारे आपण येऊनी भिक्षा केली अम्मा घरी. कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार. ऐसे 9 मास क्रम होणे प्रसूत झाली शुभदिनी. विप्रे स्नान करोणी केले जात कर्म तये वेळी. मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर्तती तये वेळी. म्हणती तपसी होईल बळी. दीक्षा करता जगद्गुरु श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे. अवतार केला त्रिमूर्ती आपण भक्तजन तारावया.
वर्तत असता त्याचे घरी. झाला 7 संवत्सरी, मुंजी बंधन ते अवसरी. करिता झाला द्विजोत्तम, बांधिता मुंजी ब्रह्मचारी. म्हणता झाला वेदचारी, मीमांसा तर्कती विस्तारी. करिता झाला तये वेळी, ऐकोणी समस्त नगर लोक. विस्मय करीती सगळीक, होईल अवतार कारणिक. म्हणून बोलती आपणात, आचार व्यवहार प्रायचित्त. समजतासी आपण बोलत, वेदांत भासे वेदार्थ. सांगता झाला द्विजवरासी, वर्तता येसी परियेसी. झाला संवत्सर षोडशी, विवाह करुणती ब्रह्मपुत्रासी. माता पिता वदारा, विचार करीती पुत्रासवे. बारे लग्न तुहा करावे, श्रीपाद म्हणे एका भावे. माझी वांचा सांगेन, कराल विवाह माझ्या तुम्ही. सांगू ऐका विचार मी, वैराग्य श्री संग असेन मी. काम्य मुचे ती जवळी, ती स्त्री वाचुनी आणिकणारी. समस्त जाणार माते श्री, जरी आणाल ते सुंदरी वरुण ती तये वेळी. आपण तापसी ब्रह्मचारी, योग श्री वाचुनी नारी. हा बोल धरा निर्धारी, श्रीवल्लभ नाम माझे. श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले, त्रिमूर्ती कैसे. पीतया ते म्हणतसे, जाऊ उत्तर पंथासी. ऐकोणी पुत्राचे वचन, आठविले पूर्वसंचन सूचन. भिक्षुके सांगितले जी कोण, सत्य झाली म्हणतसे. न म्हणावे पुत्र यासी, अवतार पुरुष तापसी. जैसे याचे वसे मानसी, तैसे करावे म्हणती माता पिता. निश्चय करुणी आपुले म्हणे, पुत्रासी म्हणती जनक जननी. हो आशाबद्ध होऊनी, प्रतिपाळती म्हणून या. ऐसे म्हणे व्याकुळीत, डोळा निगती अश्रुपात. माता पडली मूर्छागत, पुत्र स्नेह करोनिया. देखुणी मातेचे दुःख, संभोखी तसे परमपुरुष. उठवणी आपल्या करकमळी गेले, अश्रुपात पुसतसे. अहो माते न करी चिंता, जे जे वांछिची ते देईन आता. दृढ करुणिया चित्ता राहा सुखे नांदत. भारे तुझ करिता आपण, दुःख विसरले संपूर्ण. रक्षसी आम्हा म्हातारपणे, दैन्या वेगळे करीसी म्हणून. पुत्र सती आपणा दोन, पाय पांगुळ अक्षयीन. त्याते पोसावे आता कवणे, आमुते कोण रक्षील. ऐकुणी जननीचे वचन, अवलोकित असे अमृत नयने. पुत्र झाले दोघे सगुण, आदी दृष्टी चरणाधिक. वेदशास्त्राधिक व्याकरण, सर्व म्हणती तत्क्षण. दोघे येऊन लागती चरण, कृतार्थ झालं म्हणून या. आश्वासून तये वेळी, दिदला वर तत्काळी. पुत्रपौत्रादी नांदाळ प्रबळी, स्त्रिया युक्त सनातन. सेवा कराल जनक जननी, पावाल सुखमहाज्ञानी. य सौख्य पाऊनी, व्हाल मुक्त हे निश्चित. ऐसे बोलुनी दयासी, संभोखितसे मातेसी. पाहुणी दोहा पुत्रासी, राहता सौख्य पावाल. पुत्र दोघे शतायुषी, निर्धार धरी मानसी. कन्या पुत्र होतील त्यासी, पौत्र पाहाल नयने. अखंड लक्ष्मी यांचे घरी, यांचे वंश पारंपरिक. कीर्तिवंत सचराचरी, संपन्न होईल वेदशास्त्रे. आमुची अवज्ञा करिता, निरोप द्या ओ माता. जाणे असे उत्तर पंथा, दीक्षा द्यावया साधू सन्ना जना. सांगोणी माता पित्यासी, अदृश्य झाला प्रियेसी. पावला त्वरित पुरी कासी, गुप्त रूपे होता तेथे. निघाला तेथुनी बद्रीवना, भेटी घेऊन नारायणा. अवतारा असे आपणा, कार्या कारण निषदे. दीक्षा करावया साधू जना, तीर्थेंड तसे आपणा. मनवेगे मार्गक्रमण, आले तीर्थ गोकर्णासी. ऐकुणी सिद्धाचे वचन, विनोई नामधारक आपण. ते प्रियेसा श्रोते जन म्हणे, सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्र अमृते, परमकथा कल्पतौरो. श्री नृसिंह सरस्वत्यतु आख्याने, सिद्ध नामधारक संवादे. दत्तात्रेय श्रीपाद अवतार कर्तनम, नाम पंचमध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 65. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्रवण केल्यास श्री गुरुदेव दत्त प्रतिक्रियेत लिहा.